नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC मार्फत मेडिकल भरती म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदाच्या ज्या वैद्यकीय सेवा आहेत त्याच्या या ठिकाणी वॅकन्सी निघालेल्या आहेत. तर याच्यामध्ये बघा, जाहिरात क्रमांक हा 052 ते 085/2024 हा आहे आणि याच्यामध्ये ज्या वॅकन्सी आहेत त्या या ठिकाणी एकूण 100 वॅकन्सी आहेत. तर 100 पदांसाठी ही ॲडव्हर्टाइजमेंट निघालेली आहे. तर याच्यामध्ये बघा, जाहिरात क्रमांक जे आहेत 0 ते 52 ते 056. तर याच्यामध्ये जे पहिलं पद आहे त्या पहिल्या पदासाठी पदाचं जे नाव आहे ते बघूया. तर याच्यामध्ये विविध विषयातील प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा गट अ हे पदाचं नाव आहे आणि याच्यामध्ये पदसंख्या ही एकूण 14 इतकी असणार आहे. त्याच्यानंतर पद क्रमांक 2 हे विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था गट अ पदाचं नाव आहे आणि याच्यामध्ये पदाची संख्या ही 75 इतकी असणार आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं पद आहे त्याचं नाव जीवरसायनशास्त्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा गट ब चं असणार आहे आणि याच्यामध्ये एकूण 11 पदांच्या वॅकन्सी असणार आहेत. तर अशा एकूण मिळून 100 इतक्या पदांच्या वॅकन्सी याच्यामध्ये असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जी पदे पाहिलेली आहेत त्या सर्व पदांसाठी किमान एज्युकेशन क्रायटेरिया काय असणार आहे ते आपण पाहूया. तर याच्यामध्ये आपण जे पहिलं पद पाहिलं त्या पहिल्या पदासाठी MS किंवा MD किंवा DM किंवा DNB मध्ये ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. सोबत परवानगी मिळालेल्या मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील संस्थेत 3 वर्ष सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य केलेलं असणं गरजेचं आहे. सोबत 4 वर्ष संशोधन प्रकाशने असावीत असं या ठिकाणी एज्युकेशन क्रायटेरिया दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या क्रमांकाचं जे पद पाहिलेलं आहे त्या दुसऱ्या क्रमांकाच्या पदासाठी MS किंवा MD किंवा DM किंवा DNB मध्ये ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. सोबत MD किंवा MS मध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर मान्यताप्राप्त परवानगी प्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित विषयात वरिष्ठ निवासी म्हणून 1 वर्ष कार्य केलं असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं आपण जे पद पाहिलेलं आहे त्या तिसऱ्या क्रमांकाच्या पदासाठी MSc बायोकेमिस्ट्रीमध्ये उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि सोबत 2 वर्ष अनुभवसुद्धा असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो भरण्यासाठी 1 एप्रिल 2025 रोजी विविध कॅटेगरीमध्ये असणाऱ्या उमेदवारांना या ठिकाणी जी वयाची अट आहे ती 5 वर्षे सवलत त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. तर जे ओपन उमेदवार आहेत अशा ओपन कॅटेगरीतील उमेदवारांना या ठिकाणी बघा, पहिल्या क्रमांकाच्या पदासाठी 19 ते 50 वर्षे वय असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या पदासाठी 19 ते 40 वर्षाच्या दरम्यान वय असणं गरजेचं आहे. तिसऱ्या क्रमांकाच्या पदासाठी 19 ते 38 वर्षाच्या दरम्यान वय असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा, हा जो जॉब आहे तो आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करावा लागणार आहे आणि याच्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी म्हणजेच ओपन प्रवर्गासाठी या ठिकाणी 719 इतकं परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे. तर जे कॅटेगरीतील उमेदवार असतील आणि जे अनाथ किंवा दिव्यांग प्रवर्गातील उमेदवार असतील त्यांना 449 इतकं परीक्षा शुल्क या ठिकाणी भरावं लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो भरण्यासाठी या ठिकाणी शेवटचा जो दिनांक आहे तो 13 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ही एक आपल्यासाठी अत्यंत चांगली सुवर्णसंधी आहे आणि या संधीचा आपण जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच अपडेट द्यायची होती. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा. आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट त्यांना भेटत राहतील. भेटूया अशाच प्रकारच्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.